हां, तर कुर्ल्याचं कसं होतं, तर माझी वहिनी आहे ना, तिच्या फ्रेंडच्या फॅमिलीसोबत ते झालेलं. तर ती राहायची कुर्ल्यामध्ये. तर कसं होतं, तिची जी आई होती, ती एका हॉस्पिटलमध्ये नर्स होती. तर ती नर्सचं काम करायची, नर्सिंगचं. पण तिला कसं असं टापटीप राहायची सवय होती. म्हणजे काय-काय बायका असतात, त्यांना असं मेकअप, गजरा, लिपस्टिक वगैरे लावणं आणि तशी तिला सवय होती. तर आता तुला माहिती असेल, की असं सगळं केलं ना, तर असे निगेटिव्ह एनर्जी जास्त अट्रॅक्ट होतात. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गूढ गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. एक तू मला कुर्लाचं पण बोलत होतास. कुर्ला मित्राच्या आईला भूत झपाटलं होतं किंवा पोसेस केलं होतं. तर ते काय होतं? हां, तर कुर्ल्याचं कसं होतं, तर माझी वहिनी आहे ना, तिच्या फ्रेंडच्या फॅमिलीसोबत ते झालेलं. तर ती राहायची कुर्ल्यामध्ये. तर तिची फ्रेंड आहे ना, तिच्या आईसोबत हे झालेलं एक्झॅक्ट. ओके. तर स्टोरी कशी होती, तर तिची फ्रेंड, आई-वडील हे राहायचे घरामध्ये. अजून कोण त्यांना भावंडं होते की नाही मला आयडिया नाही. तर कसं होतं, तिची जी आई होती, ती एका हॉस्पिटलमध्ये नर्स होती. की आया असतात ना जशा, तर ते कुर्ल्याचं एक हॉस्पिटल होतं. ओके. तर ती नर्सचं काम करायची, नर्सिंगचं. पण तिला कसं असं टापटीप राहायची सवय होती. म्हणजे काय-काय बायका असतात, त्यांना असं मेकअप, गजरा, लिपस्टिक वगैरे लावणं आणि घुंगरू वगैरे घालणं पायामध्ये पायल घालतो ना, पैंजण वगैरे घालतो. तर तशी तिला सवय होती. तर ती तसं करायची. तर नॉर्मल शिफ्टच होती तिच्या ऑफिसमध्ये जनरली. तर त्या ह्याच्यामध्ये ती तशी वावरायची. पण एकदा काय झालं, तिला नाईट शिफ्टला यायला लागलं. हां, तो हॉस्पिटलवाल्याने तिला नाईट शिफ्टला बोलवलं. तर ते तिचे फॅमिलीवाले आणि फ्रेंड्स तिला बोलायला लागले, की "तू रात्रीच्या वेळेला असं एवढी हां, नको जाऊस, नटून वगैरे नको जाऊस, मेकअप नको करू." आणि ती अशी परफ्यूम वगैरे पण मारायची. ते पण तिला सवय होती. तर आता तुला माहिती असेल, की असं सगळं केलं ना, तर असे निगेटिव्ह एनर्जी जास्त अट्रॅक्ट होतात. म्हणजे जास्त असं लिपस्टिक लावली, परफ्यूम मारलं, तर त्याच्या वासाने ते अट्रॅक्ट होतात, असं म्हणतात. ओके. तर ती म्हटली, की "नाही, मला अशीच सवय आहे. मी असंच राहते नॉर्मली. तर मला काय असं वाटत नाही, की मी नाही केलं पाहिजे हे सगळं. नाईट शिफ्ट असेल तर काय झालं? मी माझं काम तर प्रॉपर करते सगळं. तर मला गरज नाही वाटत." तर ती ऐकली नाही कोणाची. ओके. तर ती गेली तशीच हॉस्पिटलमध्ये. ओके. तर गेली, तिची ड्युटी केली. तर असं 1-2 दिवस तिचं चाललं. तर त्याच्यानंतर काय झालं, एके दिवशी ती ड्युटी करून आली हॉस्पिटलवरनं आणि नेक्स्ट डे एकदम शांत झाली. म्हणजे एक तिचा असा नेचर चांगला होता. म्हणजे ती अशी काइंड हार्टेड होती, इनोसंट होती, चांगली वागायची सगळ्यांसोबत. थोडी हट्टी होती, पण चांगली होती. पण ती अशी अचानक शांत झाली आणि असं काही जास्त रिस्पॉन्स नाही. कोण काय तिला बोलायला गेलं तर जास्त काही बोलायची नाही. पटकन रिस्पॉन्ड नाही करायची. शांत-शांत अशी वावरायला लागली. तर या सगळ्या घरच्यांना डाऊट यायला लागला, की ही अशी का करते? तिच्या सासूला, नवऱ्याला वगैरे असं समजलं नाही. तर ती अचानक अशी ॲरोगंटली बोलायला लागली, रूडली बोलायला लागली, की "मी आज जेवण नाही बनवणार म्हणून. मला कंटाळा आलाय. आता मी कचरा झाडायला कंटाळा आलाय मला. मी आज झाडू नाही काढणार, झाडून नाही घेणार" वगैरे. तर ह्या लोकांना काही कळत नव्हतं, की ही अशी का वागते अचानक? काय घडलं म्हणजे हिच्यासोबत एक्झॅक्टली? तर त्यांनी इग्नोर केलं मे बी पहिले स्टार्टिंगचे 1-2 दिवस त्यांना काय एवढं वाटलं, की मे बी स्ट्रेस असेल कामाचा, काही दुसरे रिझन्स असतील. लेडीजला अजून काही रिझन्स असतात हेल्थचे, ते असेल. पण असं ओव्हर द डेज असंच व्हायला लागलं, की ती तशीच वागायची, सगळ्यांशी रूडली वागायची. आणि मग नंतर ते त्यांना असं एक्सपिरियन्स झालं, की ती अशी वेगळ्याच लँग्वेजमध्ये बोलायची यांच्याशी. वेगळी भाषा. हां, म्हणजे ते महाराष्ट्रीयन्सच होते, ते मराठीच बोलायचे. पण ती अशी वेगळ्या भाषेमध्ये बोलायला लागली काहीतरी आणि असं अभद्र म्हणजे ह्या लोकांना कळणारच नाही असं काहीतरी बोलायची ती. तर मग हे लोकांना अजून डाऊट यायला लागला, की ही अशी का वागते अचानक? एकदम अग्रेसिव्ह झाली आहे, रूड झाली आहे आणि असं बोलते. मग मग काय करायचं? तर त्या लोकांनी मग काही फ्रेंड्स आणि रिलेटिव्हजच्या हेल्पनी असं बाबा लोकांनी असतात ना तांत्रिक, तर त्यांना विचारायला लागले. तर ते म्हटलं, की आम्हाला बघायला लागेल, हिचा काहीतरी आढावा घ्यायला लागेल, की काय करायचं? तर ते म्हणाले, की "ठीक आहे, तुम्ही आणा तिला आमच्याकडे, आपण बघूया." तर मे बी ते नंतर तिला त्यांच्याकडे घेऊन गेले असतील. ती तेव्हा नॉर्मल होती. तर त्यांनी एक्झामिन केलं. तर त्याच्यानंतर ती गेल्याच्या नंतर त्या बाबांनी सांगितलं, की हिच्यावरती ना काहीतरी पोजेशन झालंय. भूतबाधा झाली आहे. हां. तर ते म्हणतात, की पण ते कसं माहिती आहे, ते
आपल्या धर्माचं नाही आहे मे बी, तर त्याच्यासाठी तुम्हाला ते जे फकीर असतात ना, अल्लाचे फकीर, त्यांच्याकडे तुम्हाला जावं लागेल. ते लोक ह्याचा बरोबर हे घेतील, काय म्हणतात, एक्झामिन करतील, हां सोडवतील. तर ते म्हणाले ठीक आहे. पण कसं होतं, तर दिवसांदिवस तिच्यावरती तो इफेक्ट वाढत चाललेला. तर आता तिला घेऊन कसं जायचं? आणि आता ही गोष्ट ऑलमोस्ट मिड 2000ची असेल त्यावेळेची. 2003 हां 2004-05 वगैरेची असेल. तर मग ते म्हटलं की ठीक आहे, आपण तिला घेऊन जाऊ. तर मग हे लोक कसे फॅमिली आहेत ना यांची, कारनी जात होते. तर दर्गामध्ये जावं लागतं ना ते, दर्गामध्ये. तर ते दर्गामध्ये जात होते तिला घेऊन. तर आता इथे एक ट्विस्ट कसा झाला तुला सांगतो. तर हे लोक जात असताना ना अचानक ह्यांच्यासमोर ना एक टॅक्सी ड्रायव्हर आला. म्हणजे ह्यांच्या वाटेच्या मध्ये आला, त्यांना अडवलं आणि त्यांनी यांना विचारलं की तुम्ही कुठे चाललात म्हणून. तर ते म्हणाले असं असं आहे, मला दर्गामध्ये काम आहे, जायचं आहे. तर ते म्हणाले की आज आहे ना दर्गा नाही, आज दर्गा बंद आहे, तर तुम्हाला जाण्यामध्ये काही अर्थ नाही, तुम्ही परत रिटर्न जा घरी म्हणून. तर हे म्हणाले की ठीक आहे, आता काय करणार ना, बंद आहे तर जाण्यात पॉईंट नाही, ऑप्शन नाही. तर हे परत तिकडून युटर्न मारून रिटर्न आले आणि घरी आले. पण घरी आल्यानंतर ह्यांना एकाकडनं कळलं की दर्गा हा कधीच बंद नसतो, तो 24/7 सुरू असतो. तर मग तो त्यांना भेटलेला तो कोण होता? टॅक्सी ड्रायव्हर, बरोबर. आणि कसं झालं की त्यानंतर हिच्यावरती ते इफेक्ट अजून व्हायला लागलं, अजून वाढत गेलं ते. मग ते त्या पॉईंटला ना तिला दर्ग्यामध्ये घेऊन जायला पण कठीण आहे, म्हणजे कुठे पण घेऊन जायला ते ऐकायची नाही, असं होतं. ओके. आणि मग मग हे लोक म्हणाले आता काय करायचं आपण. तर मग नंतर काय माहिती आहे, तिच्यातली जी घोस्ट होती ना, ती अशी बोलायला पण लागली की आता मी ना हिला सोडणार नाही म्हणून, आता खूप झालं, आता मी ना हिच्यासोबतच जाणार, हिला घेऊन जाणार म्हणून, असं. म्हणजे मला सोडून नाही जायचं, कारण ते मे बी तिच्यावरती ते इफेक्ट वाढत गेलं ओव्हर द टाईम, असं झालं. तर मग आता हे लोक अजून घाबरायला लागले, काय करायचं. तर असं 2-3 दिवस झालं हे लोक ट्राय करत होते, पॅरलली अजून इथे तिथे पण ते लोक विचारून ट्राय करत होते की काहीतरी करता येईल. पण मग काय झालं, 2-3 दिवसानंतर अचानक आहे ना ही परत नॉर्मल वागायला लागली. ओके, की सगळं नॉर्मल करायची, बोलायचे ओके ठीक आहे, मी झाडून घेते, काम करते, सगळं जेवण बनवते, तुम्ही काय नाही, बसा आरामात, आराम. आज जशी आधीसारखी तशी थोडी थोडी वागू लागली नॉर्मल. नॉर्मल वागायला लागली. तर घरच्यांना वाटलं मे बी तिच्यावरती ती हां बरी झाली असेल, सगळं ते रिझॉल्व्ह झालं असेल तिच्यावरचं. पण नंतर ऑल ऑफ अ सडन एका दिवशी त्यांनी काय केलं की असं घरच्यांना बोलली ठीक आहे, मी जेवण बनवायला जाते, आणि किचनमध्ये गेली, जेवण बनवायचं नाटक केलं आणि स्वतःला आग लावून पेटवून घेतलं तिने लिटरली. आणि हे माझ्या वहिनीच्या मैत्रिणी प्रत्यक्षात बघितलंय, तिच्या डोळ्यासमोर घडलंय हे सगळं लिटरली. आणि ती काही करू शकली नाही, शी वॉज हेल्पलेस ड्युरिंग दॅट टाइम. म्हणजे त्यांनी असं डिरेक्ट इंडिकेशन न देता इनडायरेक्टली तिला ती हे करून घेऊन गेली, असा झालेला हा इन्सिडेंट. तर त्याच्या मागे त्यांनी कधी कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला का? हां, तर कारण म्हणजे असं एक्झॅक्ट कळलं नाही, पण एका बाबांनी सांगितलेलं की ती ज्या हॉस्पिटलमध्ये जायची ना, आता हॉस्पिटलमध्ये पण तुला माहिती आहे बरेच लोकांचा जीव जातो, जीव गमावतात. तर ते असं म्हणतात की एखादी मे बी मॉमेडियन बाई होती, ती प्रेग्नेंट वुमन होती, तर तिचा जीव गमावलेला, ती एक्सपायर झालेली तिकडे, आणि तिच्या आत्म्याला ही अट्रॅक्ट झाली बिकॉज ती ते सगळं परफ्यूम आणि अत्तर जे काय लावून जायची ना, असं. तर त्याच्यामुळे ती अट्रॅक्ट झाल्यामुळे ती तिच्या शरीरात आली, असं झालं. हां, तिच्यासोबत राहू लागली आणि अल्टिमेटली असं झालं.